जालन्यामध्ये धनगरांचा ट्रेलर दिसलाय. नजर टाकाल तिथवर पिवळं वादळ दिसत होतं. दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आज 18वा दिवस आहे. पण अजूनही सरकारकडून कुणीही आरक्षणासंदर्भात बोलायला आलेलं नाहीये. सरकारचं एक अधिकृत शिष्टमंडळ येणं अपेक्षित आहे. कृषी मंत्री दत्ता भराणे, त्याचसोबतच उद्योगमंत्री उदय सामंत हे भेटून गेले. पण अशा भेटींना फार काही अर्थ नसतो. त्यामुळे आता धनगरांचा संयम ढळत चाललेला आहे. देवाभाऊंनी आपला शब्द पाळला नाही तर 2 तारखेनंतर मुंबईमध्ये घुसून जेवढी माणसं नसतील तेवढी मेंढरं आम्ही आणू, असं आता दीपक बोराडे यांनी म्हटलेलं आहे. सरकारनं फजिती करून घेऊ नये असा इशारा देखील दीपक बोराडे यांनी दिलेला आहे. आज उपोषणाचा 18वा दिवस होतोय. सरकारकडून कुठलीही हालचाल होत नाहीये. पंकजा मुंडे, गिरीश महाजन, अर्जुन खोतकर असे नेते भेटायला येणार आहेत अशी माहिती आहे. दुसरीकडे धनगरांचे नेते म्हणवणारे गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, महादेव जानकर आहेत कुठे? धनगर समाज विचारतोय, या लढ्यात तुम्ही का नाही आहेत? दीपक बोराडे यांनी गोपीचंद पडळकर यांच्याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे. दीपक बोराडे नेमके काय म्हणालेले आहेत त्यातून सविस्तर जाणून घेऊयात. सोबतच सरकार जर संवैधानिक मार्गाने ऐकत नसेल तर दीपक बोराडे यांचा पुढचा प्लॅन काय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अमोल पायल. आपण पाहतात जनमत लाईव्ह. सुरुवातीला गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलूयात. 24 सप्टेंबरला जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा होता आणि त्याच दिवशी गोपीचंद पडळकर हे सुद्धा जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. त्यांनी काही धनगर बांधवांसोबतचे फोटो फेसबुकवरती टाकले. पण ज्या दीपक बोराडे यांच्या एका शब्दाखातर धनगर समाज जमला, त्यांना न भेटताच गोपीचंद पडळकर निघून गेले. जो माणूस 8 दिवसांपासून आंदोलन करतोय, उपोषणाला बसलाय, त्याला साधं भेटणं देखील त्यांनी टाळले. यामागचं कारण गोपीचंद पडळकरच सांगू शकतील. पण धनगर समाजाला हा प्रश्न पडलाय की जो नेता धनगरांसाठी रान पेटवत होता तो नेता म्हणजे गोपीचंद पडळकर आता धनगरांच्या आंदोलनापासून दूर का जात आहेत? खुद्द दीपक बोराडे यांनी आपल्या मनातली ही खंत बोलून दाखवलेली आहे. एका वाहिनीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना दीपक बोराडे म्हणाले की मराठा समाजाचे अनेक नेते मला भेटून गेले, काही नेत्यांनी मला फोन सुद्धा केले आणि या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. गोपीचंद पडळकर येऊन गेल्याचं कळलं, पण ते मला भेटले नाहीत, या स्टेजवर सुद्धा आले नाहीत. माझ्या तब्येतीची विचारपूस त्यांनी केली नाही. त्यामुळे ते कशाला आले आणि कुठे गेले हे मला माहिती नाही. त्यांचं मला सपोर्ट आहे की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. एक नाराजी आपल्याला दीपक बोराडे यांचा या सगळ्या बोलण्यातून दिसून येते. मराठा समाजाचे अनेक नेते भेटून गेले, बोलून गेले, त्यांनी पाठिंबा दर्शवला. पण धनगर नेते गोपीचंद पडळकर अजूनही आलेले नाहीयेत. ते जालन्यामध्ये 8 तारखेला आले होते. काही धनगर बांधवांना भेटले, पण मला भेटले नाहीत अशी खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे. मी ना मराठा समाजाच्या विरोधात आहे ना ओबीसींच्या विरोधात आहे. जालन्यात आम्ही ट्रेलर दाखवलाय. 2 तारखेला मुंबईत घुसू, जेवढी माणसं असतील त्यापेक्षा जास्त मेंढरं असतील, हा इशारा दिलाय दीपक बोराडे यांनी. कारण सरकार सुद्धा आता चुकीचे पायंडे पाडतीये. जसं की मनोज जरांगे यांचं आंदोलन आहे. अंतरवाली सरामध्ये उपोषणाला ते बसले. सरकारनं त्यांची फारशी दखल घेतली नाही. त्यांनी 6 महिने आधी मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा दिला, पण सरकारनं त्यांना सिरियस घेतलं नाही. ते मुंबईमध्ये येईपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटलेलं नव्हतं. मुंबईत आल्यानंतर 2 दिवसांनी चर्चा झाली आणि 5व्या दिवशी मागण्या मान्य झाल्या. मग मुंबईत आल्याशिवाय, मुंबईला वेठीस धरल्याशिवाय सरकार ऐकत नाही असा संदेश जातोय समाजामध्ये. दीपक बोराडे हे याच कारणामुळे मुंबईमध्ये मेंढरांसकट घुसण्याची भाषा करतायत. ते सरकारला परवडणार नाहीये. लक्षात घ्या, जालन्यामध्ये ते आपल्याला सगळं दिसलंय की लाखो लोक आले होते. मुंबईत पुन्हा असं मोठं आंदोलन आता परवडणार नाहीये. धनगर समाजात नाराजी आहे, कारण देवेंद्र फडणवीसांनी बारामतीमध्ये शब्द दिला होता, पंढरपूरमध्ये नरेंद्र मोदींनी शब्द दिला होता, अटलजींनी सुद्धा शब्द दिला होता. तो शब्द पाळावा ही धनगरांची अपेक्षा आहे. आणि तुम्हाला आरक्षण द्यायचं नव्हतं तर मग खोटी आश्वासनं का दिली हे धनगर समाज आता विचारतोय. आणि म्हणून येत्या आठवड्यामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दीपक बोराडे यांनी दिलेला आहे. भाजपच्या आमदार खासदारांच्या घरासमोर ढोल वाजवून मेंढरं घेऊन जावं असंही त्यांना सांगितलंय. 1 ऑक्टोबरला रास्ता रोको आणि नंतर चक्काजाम सुद्धा होणार आहे, हे आवाहन केलेलं आहे दीपक बोराडे यांनी धनगर बांधवांना. पण तरीही सरकार ऐकत नसेल तर मग 2 तारखेला धनगर नेत्यांची एक महत्त्वाची बैठक घेऊन मुंबईचा प्लॅन करणार आहेत. माणसांच्या डबल मेंढरे ही मुंबईत घुसू आणि त्यानंतर सरकारनं पाहावं काय करायचं ते. कारण निजामाच्या नोंदींची अंमलबजावणी होतीये, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या अंमलबजावणी का होत नाहीये? अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 36व्या क्रमांकावरती धनगर आहेत, मग आमचा हक्क आम्हाला हवाय. धनगराच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा, ही मागणी दीपक बोराडे करतायत. आणखी 2 दिवस वाट पाहू असं ते म्हणतायत, नाहीतर ॲम्ब्युलन्समध्ये बसून मुंबई गाठण्याची भाषा सुद्धा त्यांनी केलेली आहे. आधीच्या सरकारने आम्हाला फसवलंय हे त्यांनी मान्य केले की आधीच्या सरकारनं फसवलं आणि म्हणून तुम्हाला सत्तेत बसवलं आणि त्याआधी तुम्ही शब्द दिलाय. आणि म्हणून संवैधानिक मागणी संविधानिक पद्धतीनंच पूर्ण व्हावी. समाज मन पेटलेलं आहे, त्यामुळे देवाभाऊंनी आमचा अंत पाहू नये.
रास्ता रोको, चक्का जाम हे लोकांना त्रास देण्यासाठी नाहीये, पण आमच्या भावना जर लोकांपर्यंत पोहोचत नसतील, सरकारपर्यंत पोहोचत नसतील, संवैधानिक मार्ग आमचं उपोषण सुरूच आहे, 11 दिवसांपासून सुरू आहे, पण सरकारला जर जाग येत नसेल तर चक्का जाम करावा लागणार आहे, असाही इशारा दीपक बोराडे यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे याचे परिणाम आपल्याला येत्या काळात दिसू शकतात. धनगर समाज हा पारंपरिक मेंढपाळ आणि पशुपालन करणारा समाज आहे. त्यांच्या मागणीनुसार आजपर्यंत न्यायालयीन आणि प्रशासकीय आदेशानुसार त्यांना अन्य मागास प्रवर्ग म्हणजे VJNT-मध्ये किंवा केंद्रामध्ये OBC-मधून आरक्षण आहे. परंतु धनगर समाजाचा दावा आहे की इतिहास असेल, भौगोलिक परिस्थिती असेल किंवा सामाजिकदृष्ट्या वंचितता असेल, या सगळ्या आधारावरती आम्हाला अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा. काय नेमक्या मागण्या आहेत धनगर समाजाच्या? पहिली मागणी आहे धनगर समाजाला तात्काळ ST प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी. दुसरं आहे की शासनाने या संदर्भातील प्रलंबित अहवाल आणि तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. आणि तिसरं आहे की समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि बेरोजगारांना तात्पुरती शिष्यवृत्ती आणि रोजगार योजना सुरू करावी. या सगळ्या मागण्यांसाठी सध्या धनगर समाज रस्त्यावर उतरलाय. हाके पडळकर जरी नसले तरी देखील दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात धनगर समाज लढतोय. उपोषणाचा आजचा 11वा दिवस आहे, पण सरकार त्यांचं आंदोलन अजूनही हलक्यात घेत आहे. दीपक बोराड्यांची तब्येत खालावतीये, त्यामुळे रोष आणखी वाढू शकतो. बघूयात प्रशासकीय पातळीवरती सरकारच्या वतीने त्यांच्या मागण्यांसाठी शिष्टमंडळ जालन्यात पोहोचतंय की दीपक बोराडे हे स्वतः मेंढरांसकट मुंबईमध्ये येऊन मुंबई जाम करतायत. तुम्हाला या आंदोलनाबद्दल नेमकं काय वाटतंय? 11 दिवसानंतर देखील सरकारचा कोणताही अधिकृत प्रतिनिधी दीपक बोराडे यांच्या भेटीसाठी न पाठवणं ही सरकारची मोठी चूक होती का? लक्षात घ्या, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, अर्जुन खोतकर हे नेते भेटायला येणार आहे, पण 11 दिवस त्यांचा अंत का पाहिला जातोय? 11 दिवसानंतर सरकारला आत्ता का जाग आली आहे? हाही प्रश्न आहे. सरकार धनगर आंदोलनाला हलक्यात घेत आहे का? कमेंट करा, व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. आमच्या जनमत लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा,